हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. अद्विकाज मॉम चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनपूर्वक स्वागत आहे. आज मी बनवते कॉर्न पकोडे. आता सध्या पावसाचं वातावरण आहे आणि पावसामध्ये मका हा सीझनच आहे मक्यांचा आणि मक्याशिवाय पाऊस हा अपूर्ण आहे. तर चला मग आज आपण बनवूया कॉर्न पकोडे. एक मक्का घेतला आहे मी आणि त्याला सोलून घेतलं. त्यानंतर त्यातला अर्धापेक्षा जास्त मक्का आहे त्याला मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेला आहे. मक्याचे दाणे वाटून झाल्यानंतर एका बाउलमध्ये मी वाटलेले दाणे सगळे टाकून घेतले. त्यानंतर थोडेसे मक्याचे दाणे जे राहिले होते ते पण या वाटलेल्या मक्यांमध्ये मी टाकून घेतले. भजी बनवताना आपण प्रत्येक वेळी बेसन हे वापरतोच, पण या भज्यांमध्ये बेसन न वापरता सुद्धा खूप छान असे कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे भजी बनतात. आता हे जे वाटलेलं मिश्रण आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा धणे पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर जी असते ती टाकलेली आहे, ते कलर येण्यासाठी थोडेसे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडासा ओवा हातावरती चोळायचा आणि तो टाकून घ्यायचा. भजी म्हटल्यावरती ओवा हा आलाच आणि ओव्याशिवाय त्याला मजाच नाही भज्यांना. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं. तुम्हाला जसं मीठ लागतं तसं बघून टाकायचं. मीठ टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे, म्हणजे आपण पोहे जे खातो ते 2 ते 3 चमचे आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, थोडंसं कुरकुरीत येण्यासाठी. आणि हे मक्याचे आहे वाटलेले, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे, ते पाणी शोषून घेण्यासाठी आपण तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे पीठ टाकल्यानंतर सगळं मिश्रण असं छान मिक्स करून घ्यायचं. मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकायच्या त्याच्यामध्ये. तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्या पद्धतीने टाकायचं, पण आधी आपण थोडेसे अर्धा चमचा रेड चिली पावडर टाकलेली आहे, ते बघूनच टाकायचं आहे. मिरची टाकून झाल्यानंतर त्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकले आणि आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर हे आपल्याला भजी काढण्यासाठी तयार आहेत हे पीठ. आता गॅसवरती कढई पण ठेवलेली आहे आणि तेल पण गरम करायला त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. मी हे सगळं मिश्रण मिक्स करत होती त्याच वेळी मी गरम करायला हे तेल ठेवलं होतं, जेणेकरून मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर मी ह्याचे पकोडे बनवेन. मग हे गरम तेल झालेलं आहे, त्यानंतर ह्याच्यामध्ये छोटे छोटे असे मी पकोडे टाकून घेतलेले आहेत. भजी टाकताना आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि भजी पूर्ण टाकून झाल्यानंतर थोडा गॅस फास्ट करून त्याला पलटी करून घ्यायचा आहे. त्यानंतर परत आपल्याला मीडियम गॅसवरती छान असं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत हे कॉर्न पकोडे. आणि चटणीसोबत तर खूप छान अशी चविष्ट लागतात. पण मी काही चटणी बनवली नव्हती, कारण संध्याकाळचं टायमिंग होतं, इव्हनिंग स्नॅक्स म्हणूनच खायचं होतं मला, त्यामुळे चहाबरोबर मस्त अशी कुरकुरीत भजी मी खाल्ले होते हे. आणि हे कॉर्न पकोडे खरंच खूप छान टेस्टी असे लागतात. कधीतरी वेगळे असं काहीतरी खायला छान आहे. आणि फ्राय करून झालेले आहेत बघा हे, आणि ह्यांना मी साईडला काढून घेतलेलं आहे, तेल नितळून घेतलं. त्यानंतर तयार आहेत आपले हे कॉर्न पकोडे. त्याच्यावरती चीज टाकायचं होतं, ही अद्विकाची फरमाईश होती की चीज टाक थोडंसं, त्यामुळे हे थोडंसं चीज टाकलेलं आहे मी ह्याच्यावरती. आणि तयार झालेले आहेत आपले कुरकुरीत असे कॉर्न पकोडे. तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.